नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो, माझं नाव ऋतुज दगडू भोसले. मी राहणार मणी राजुरी भोसले नगर. माझा द्राक्ष बाग आहे एस.एस.एन आणि सुपर या व्हरायटी, या दोन व्हरायटीसाठी आहे. माझा मोबाईल नंबर आहे 7038916822. आज तुम्हाला मी सांगत आहे सपकेन आणि सरळ काडीबद्दलचं महत्त्व. ज्यावेळेला आपण इथं सपकेन करत असतो ना, त्यावेळेला आपल्याला इथं जी सपकेनची असते ना, ती इथं जर सपकेन केलं तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी फायदा काय मिळतो, ज्यावेळेला आपली अशी काडी बारीक असते, बारीक काढलेलं असते, त्यावेळेला आपण इथं 9 पाने 10 पानं पुढं करतो. त्याच्यामुळे काय होतं, इथे जी मागची साईडला आहेत ना, जरा काडीची जाडी चांगल्या प्रकारे मिळते. त्याचबरोबर आपल्याला इथं बघू शकता 1 2 3 4 5 5 ते 7 पानं, या 5 ते 7 पानाच्या मध्यमध इथं मारायचं असते. सपकेन मारताना या डोळ्याच्या वरच्या साईडला थोडीशी अंतर ठेवून इथं मारायचं, कारण की इथं जर डोळा जळला जातो. नाहीतर या इथं असं कट मारल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, इथं सपकेन अशा प्रकारे केलं जातं. अशा प्रकारे सपकेन केल्यानंतर आता हे सपकेनचा फायदा काय, तर ह्या सपकेनचा फायदा झाल्यामुळे आपल्याला काय होतं, काडीची वाढ थांबली जाते, काडीची जाडी इथं मिळते. त्याचबरोबर इथं जे घड निर्मितीसाठी आहे ना, हा डोळा चांगल्या प्रकारे पोचवला जातो. इथून जी निघणारे फूट आहे त्याच्यानंतर 1 फूट घेतल्यानंतर आपल्याला डबल डोळा तयार होतो. आणि इथं जे टायगर बर्ड होतो, ह्या डोळ्यानंतर ही 2 डोळे आणि ह्याच्या खालचे 2 डोळे, हे टायगर बर्ड आणि त्याच्या पुढचे 2 डोळे, या 5 डोळ्यामध्ये हमखास सूक्ष्मगड निर्मिती तयार होण्यासाठी आपल्याला सपकेन करत असतो. सपकेन केल्यानंतर 90% ते 95% माल हा हमखास लागत असतो. त्याच्यामुळे सपकेनची आपण करत असतो. सपकेन केल्यानंतर इथं जी डोळा आहे तो चांगल्या प्रकारे इथं निर्माण होतो. आता सरळ काडी करायची असेल तर द्राक्ष बागायतदारांना जर सरळ काड्या करायची असेल तर तुम्हाला कमीत कमी ह्याच्यावरती, आता जे अशा काड्या आहेत ना, कमीत कमी 9 पानाच्या वर सपकेन शेंडा मारायचा असतो. त्यावेळेला आपण इथं तुम्हाला दाखवायसाठी इथं बघू शकता. आता इथं या अशा प्रकारे काडी ही 9 पानावर सपकेन झालेलं आहे, म्हणजे 9 पानावर शेंडा मारलेला आहे. इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 पानावर शेंडा मारला जातो. त्यावेळेला आपली ही सरळ काडी म्हणली जाते. ज्यावेळेला आपण 5 ते 7 पानाच्या मध्ये ज्यावेळेला शेंडा मारला जातो, त्यावेळेला आपल्याला सरळ काडी 9 पानावर शेंडा मारतो, त्यावेळेला आपली सरळ काडी अशी म्हणली जाते. आता सरळ काडीमध्ये फायदा काय होतो, ज्यांच्या द्राक्ष बागेमध्ये पाण्याची कमतरता आहे, ज्या द्राक्ष बागांना पाण्याची समस्या आहे, पाणी नाही, त्या द्राक्ष बागायतदारांनी सरळ काडीचं नियोजन करावं. कारण की सरळ काडीला पण माल लागतो, काही अडचण नाही. सरळ काडीला पण माल लागत नाही अशी काही अडचण नसते. फक्त नियोजन सुरुवातीपासून करावं लागतं. सरळ काडी आपल्याला ठेवायची असेल तर फवारण्या या अगोदर चालू करायला लागतात. आपण सपकेन केल्यानंतर जी फवारण्या चालू करतो ना, त्या फवारण्या आधीच चालू कराव्या लागतात ह्या सरळ काडीसाठी. आपण आता सरळ काडी इथं धरायची, आणि ह्याचा एक फायदा काय होतो, आपल्याला जी खोडा बाळी जी जास्त काढावी लागत नाही. 1-2 वेळा केल्यानंतर आपल्याला काडी चांगल्या प्रकारे तयार होऊन जाते. जर सरळ काडीचं नियोजन करायचं असेल तर तुम्हाला फवारणीचे नियोजन ही लवकर चालू करून आपल्याला सूक्ष्मगड निर्मितीसाठी नियोजन चांगल्या प्रकारे इथं करू शकता. याचा फायदे सरळ काडीचं काय होतं, की आपल्याला खर्च कमी येतो आणि कमी पाण्यामध्ये सुद्धा माल लागण्याची शक्यता चांगल्या प्रकारे येते. तर धन्यवाद.